नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या सिरीजमधील 8वा व्हिडिओ बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण होम टॅबमधील सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट या ऑप्शनचा वापर कसा करायचा हे बघणार आहोत. आपण सबस्क्रिप्ट या ऑप्शनचा वापर केमिस्ट्रीमधील फॉर्म्युला टाईप करण्यासाठी वापरतो. जसे की आपल्याला माहिती आहे, पाण्याचा फॉर्म्युला H2O आहे. तर हा फॉर्म्युला आपण इथे टाईप करू. आधी H टाईप केल्यानंतर होम टॅबमधील सबस्क्रिप्ट या ऑप्शनला क्लिक करू आणि टू टाईप करून पुन्हा सबस्क्रिप्ट या ऑप्शनला क्लिक करून ओ टाईप करू. अशा पद्धतीने आपला फॉर्म्युला टाईप झालेला आहे. या ऑप्शनचा वापर आपण टेक्स्ट टाईप करून झाल्यानंतरही करू शकतो. यासाठी मी काही टेक्स्ट घेतलेले आहेत. ज्या टेक्स्टला सबस्क्रिप्ट करायचा आहे त्याला सिलेक्ट करून होम टॅबमधील सबस्क्रिप्ट या ऑप्शनला क्लिक करून सर्व फॉर्म्युले तयार करून घेऊ. याचबरोबर सबस्क्रिप्ट करण्यासाठी कंट्रोल= या शॉर्टकट कीचा वापर होतो. सुपरस्क्रिप्ट या ऑप्शनचा वापर आपण मॅथेमॅटिक्समधील स्क्वेअर, क्यूब किंवा रेज टू टाईप करण्यासाठी होतो. मला इथे 10चा स्क्वेअर असे टाईप करायचे आहे. यासाठी आपण 10 टाईप केल्यानंतर होम टॅबमधील सुपरस्क्रिप्ट या ऑप्शनला क्लिक करून टू टाईप करू. अशा पद्धतीने आपलं 10चा स्क्वेअर असे टाईप झाले आहे. तसेच या ऑप्शनचाही वापर आपण संख्या टाईप करून झाल्यानंतर करू शकतो. यासाठी मी काही संख्या घेतलेल्या आहेत. ज्या संख्येला क्यूब किंवा रेज टू करायचा आहे त्याला सिलेक्ट करून होम टॅबमधील सुपरस्क्रिप्ट या ऑप्शनला क्लिक करून स्क्वेअर, क्यूब किंवा रेज टू तयार करून घेऊ. तसेच सुपरस्क्रिप्ट करण्यासाठी कंट्रोल++ या शॉर्टकट कीचा वापर होतो. जुन्या मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये होम टॅबमध्ये सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट हे ऑप्शन दिसत नाहीत. अशा सॉफ्टवेअर्समध्ये हे ऑप्शन वापरण्यासाठी होम टॅबमध्ये या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट हे ऑप्शन दिसतात. अशा पद्धतीने आपण साधारणतः टेक्स्ट नॉर्मल लाईनच्या वर किंवा खाली टाईप करण्यासाठी या ऑप्शनचा वापर करतो.